प्रिय भाई बहनों, आज की रोटी हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 16 एप्रिल 2026 गुरुवार। दरवाजे उघडणारा, जो पवित्र आगे, जो सत्य आगे, ज्यांच्याकडे दाविदीची किल्ली आगे, जो उघडतो आणि कोणी बंद करू शकत नाही, आणि जो बंद करतो आणि कोणी उघडू शकत नाही, तो असे म्हणतो। प्रकटीकरण 3 अध्याय 7 वचन। आपण कोणत्या प्रकारचे देवाची उपासना करतो? तो दाविदीची किल्ली तारण करणारा आहे, जो उघडतो ते कोणीही बंद करू शकत नाही, आणि जो बंद करतो ते कोणीही उघडू शकत नाही। जर तो एखादा दरवाजा उघडतो तर कोणत्याही मनुष्य तो बंद करू शकत नाही। तसेच जर तो एखादा दरवाजा बंद करतो तर देवदूतसुद्धा तो उघडू शकत नाही। प्रभू म्हणतो, मी दाविदाची घराची किल्ली त्यांचे खांद्यावर ठेवीन, तो उघडेल आणि कोणी बंद करणार नाही, तो बंद करेल आणि कोणी उघडणार नाही। येसाया 22 अध्याय 22 वचन। आज अनेक प्रकारचे किल्ल्या आणि कुलपे वापरली जातात। प्राचीन काळात लोक मोठ्या किल्ल्या वापरत असत, ज्या खांद्यावर वागून नेत असत। दाविदाचे घराची किल्ली इतकी मोठी असेल तर ती किती अधिकारांचे प्रतीक असेल याची कल्पना करा। आज दाविदाचे पुत्र येशू ख्रिस्त आपल्या हातात अनेक किल्ल्या धरून आहे। सर्वप्रथम त्याने आपल्या जीवनात उघडलेली किल्ली म्हणजे तारणाची किल्ली, पापाची क्षमा। त्यानंतर तो आपल्याला दैवी शांतीची किल्ली देतो। तिसरी किल्ली म्हणजे आनंद जीवन, चौथी म्हणजे पवित्र आत्म्याचे अभिषेक। त्याने आपल्यासाठी दैवी आरोग्याचे आशीर्वाद, आत्म्याची देणगे आणि आत्म्याची फले देखील उघडली आहेत। एकीकडे त्यांची किल्ल्या आपल्यासाठी पूर्वी बंद असलेले दरवाजे उघडतात। होय, त्याने स्वर्गाचे दरवाजा उघडला आहे, देवासोबत संगती करण्याचे मार्ग उघडला आहे, आपल्या प्रार्थना ऐकल्या जाण्याचा दरवाजा उघडला आहे। त्याच वेळी त्याने काही दरवाजे बंद केली आहेत, जे बंद होणे आवश्यक होते। त्याने मृत्यूचा दरवाजा बंद केला, पाताळाचे दरवाजे बंद केले आणि आपल्या विरोधात उभ्या असलेल्या वाईट शक्तींना दूर करून अंधारात टाकले। तो म्हणतो, मी तो आहे जो जीवित आहे। मी मरण पावलो होतो, पण बघा, मी सदा सर्व काळ जीवित आहे। आमेन। माझ्याकडे मृत्यू आणि पाताळाच्या किल्ल्या आहेत। प्रकटीकरण 1 अध्याय 18 वचन। आज तो तुमच्यासाठी एक नवीन दरवाजा, आशीर्वादाचा दरवाजा उघडण्यास तयार आहे। पर्शियामध्ये त्याने एस्तरासाठी अनुकूल दरवाजा उघडला, बाबेलमध्ये दानियेलासाठी सन्मानाचा दरवाजा उघडला, शाद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांच्यासाठी अग्निकुंडातून बाहेर पडण्याचा मार्ग उघडला। प्रेरित पत्र कैदेत असताना प्रभूने तुरुंगाचे दरवाजे उघडून स्वातंत्र्याचे मार्ग दिला। देवाचे मुलांनो, प्रभू तुमच्यासाठी ही असे अनुकूल दरवाजे उघडू इच्छितो। ध्यानासाठी वचन, बघा, मी दारावर उभा आहे आणि ठोठावतो। जर कोणी माझा आवाज ऐकून दार उघडले तर मी त्यांच्याकडे येईन आणि त्यांच्यासोबत भोजन करीन, आणि तो माझ्यासोबत। प्रकटीकरण 3 अध्याय 20 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ 1 सामुएल 30 अध्याय 31 अध्याय, संध्याकाळ लूक 13 अध्याय 23 वचन से 35 वचन। धन्यवाद।